नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा. खराई पाध्ये आदिवासींसाठीही अशी विद्यालयं सुरू करण्याचा माझा विचार आहे, जेणेकरून गावकुसात कट्ट्यावर बसून टवाळक्या करीत दिवस ढकलणारा आदिवासी तरुण खऱ्या अर्थानं सुसंस्कृत बनेल. जोडीला लघुउद्योग निर्माण करून स्वतःचं पोटही भरू शकेल. अजून फार मोठा बदल अपेक्षित आहे. शिक्षण क्षेत्रात महान क्रांती घडून आली पाहिजे. आज खऱ्या अर्थानं त्याची गरज आहे. बघू कसं यश मिळतंय. आज तरी मी या बाबतीत समाधानी नाही. एकदम शास्त्री जागचे उठले आणि म्हणाले, चला पुष्कळ वेळ बोलत बसलो. सकाळी भुवनेश्वरला जाऊन यायचंय. लगेच मुंबईला परतायचंय. पाध्येही उठले आणि दोघे बरोबर चालू लागले. नदी काठच्या पाऊलवाट नागमोडी वळण घेत दगडी पुलाच्या दिशेनं गेली होती. चंद्रप्रकाशात ती वाट सुस्पष्ट दिसत होती. त्या वाटेवरून जात असताना पाध्यांनी विचारलं, दादा आता पुन्हा केव्हा यायचं आहे रोह्याला? बॅटरी संपली की. बॅटरी? पाध्ये, तुला माहीत नाही? माझ्या ऊर्जेचा स्रोत पांडुरंग पंतांच्या समाधीस्थळी मिळतो. इथून पुढच्या कार्यासाठी स्फूर्ती घेऊन मी मुंबईला जात असतो. बॅटरी संपली की रिचार्ज करण्यासाठी परत इकडे येतो. याच्या उत्तरानं शंकरराव पाध्ये हलकेच हसले. म्हणाले, खरं म्हणजे रिचार्ज होण्यासाठी इकडे येण्याची तुम्हाला काहीच आवश्यकता नाही. पण खरंच विचारतो, पुन्हा कधी येणार इकडे? मी सुद्धा तेव्हा येईन. अलीकडे काही सांगता येत नाही पाध्ये. खरं म्हणजे रोह्याला यायला मला नेहमीच आवडतं. इथे मनाला शांतता मिळते. जुने दिवस आठवतात. गावाचे भरभरून प्रेम मिळतं. तुम्हाला माहिती आहे ना, जपानहून परतल्यानंतर ह्या रोहेकरांनी माझा फार मोठा सत्कार केला होता. हो हो, आठवतंय तर. पाध्ये, रोह्याला आलं ना की बालपण पुन्हा गवसतं. वाटतं इथून जाऊच नये. निसर्गात राहून आनंद घ्यावा. मनसोक्त चांदण्यात भटकावं. वैयक्तिक सुखाचा विचार फार काळ टिकत नाही. समाजाच्या सुखात आता मला सुख लाभतं. अशा तऱ्हेनं गप्पा मारीत घरी पोहोचले. घरी पोहोचल्याबरोबर पांडुरंग शास्त्री अंथरुणाकडे गेले. सकाळी लवकर उठून भुवनेश्वरला जायचं होतं. शास्त्रींनी कंदील पेटवला आणि बाहेरच्या खोलीत आले. तिथे एका सोफ्यावर निर्मलाताई शिणावून बसल्या होत्या. गेल्या 3 दिवसाची दगदग त्यांच्या मुद्रेवरून स्पष्ट दिसत होती. पांडुरंग शास्त्रींनाही पुष्कळ दगदग झाली होती. थकून गेले होते. विश्रांतीची आवश्यकता होती. पण विश्रांती न घेता कंदील घेऊन बाहेरच्या खोलीत आले तेव्हा निर्मलाताईंना आश्चर्य वाटलं. अहो, कंदील कशासाठी दिवे असताना? आता काही दिवे जायचे नाहीत म्हटलं. दिवे जातील म्हणून नाही आणला कंदील. मग कशासाठी आणला? जरा बाहेर जाऊन येतो. आत्ता? अहो, 3 दिवसात केवढे श्रम झालेत. थोडी विश्रांती घ्या. खरोखरीच 3 दिवसात सर्वांची धांदल धावपळ झाली होती. दिनांक 23, 24, 25 फेब्रुवारी 1969 या 3ही दिवशी तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या आवारात पांडुरंग शास्त्रींनी प्रथमच भक्ती सभेचं आयोजन केलं होतं. संपूर्ण भारतात जे स्वाध्यायी कार्यरत होते, या 3 दिवसात पहिल्यांदाच एकत्र आले होते. जणू काही छोटा कुंभमेळाच भरला होता. मुंबई, कच्छ, सौराष्ट्र, गुजरात, गढवाल, अलाहाबाद, राजस्थान प्रांतातून जवळपास 4,000 स्वाध्यायी प्रतिनिधी भ्रातृभावानं एकत्र आले होते. त्यांच्यामध्ये न्यायाधीश, उच्च सरकारी अधिकारी, विद्वज्जन, याचबरोबर कापड गिरणी मालक, व्यापारी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, प्राध्यापक, शिक्षक, नोकरदार आणि शेतकरीसुद्धा होते. भक्ती सभेच्या या 3 दिवसात चर्चा, परिसंवाद, भक्ती फेरीसाठी जाणाऱ्या विविध विभागातल्या कार्यकर्त्यांचं अनुभव कथन अशा सर्व कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पांडुरंग शास्त्रींचं प्रवचन, प्रेरणादायी मार्गदर्शन हा मुख्य भाग तर होताच. पहिल्या 2 दिवसात पांडुरंग शास्त्रींनी अतिशय प्रभावी प्रवचनं केली होती. भक्ती सभेच्या 3ऱ्या दिवशी संस्कृती सेनेच्या कृतिशील वीरांना उद्देशून त्यांनी म्हटलं होतं, आज मी भारतीय वैदिक संस्कृतीच्या प्रसारासाठी कटिबद्ध होणाऱ्या माझ्या सर्व बांधवांना मी नमस्कार करतो. या भक्तिसभेत सम्मिलित होऊन आपण एकमेकांच्या आणखी जवळ आलो. इथे कोणी मराठी नाही, गुजराती नाही, सौराष्ट्री नाही, राजस्थानी नाही, कुणी कच्छी नाही. सर्वजण एका भगवंताची लेकरं आहोत. आपण त्याच नात्यानं काम करीत आहोत. आपल्या या बंधुभावनेचं, वृत्तीचं रक्षण भगवान सदैव करो अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. भगवान आपला सेनापती आहे आणि त्याचे सैनिक म्हणून आपण काम करायला हवं. अशा तऱ्हेनं 4,000 स्वाध्यायी बांधवांना आणखी प्रोत्साहित केलं. यानंतर पूर्णाहुतीचा कार्यक्रम झाला.
सर्व साध्यायी बांधवांना भगवान योगेश्वराची प्रतिकृती प्रसादाच्या रूपानं संदेशासहित भेट देण्यात आली. त्यावर लिहिलं होतं, हे प्रभु, तुझसे जो मिलेगा उसका सहर्ष स्वीकार करूंगा. हे प्रभु, मुझे तेरा बनकर जीने दो. हे प्रभु, मुझ तुझ में ही मिला दो. पांडुरंग शास्त्रींनी भगवान योगेश्वराच्या रूपानं भगवंताचं नवरूप उभं केलं होतं. त्या रूपात श्रीकृष्ण येशू ख्रिस्त महम्मद पैगंबर यांचा अंश साकार झाला होता. मानव निर्मित धर्मभेद छेदून या अशा तऱ्हेनं परमेश्वराचं नवं अनोखं रूप धारण केलं होतं. पांडुरंग शास्त्रींनी त्याला योगेश्वर असं म्हटलं होतं. योगेश्वराची प्रतिकृती सर्वांना देण्यात आली. देशभरातून आलेले 4000 स्वाध्यायी प्रतिनिधी आपापल्या गावी आता निघून गेले होते. विद्यापीठात नेहमीसारखी सामसूम झाली होती. 3 दिवस गजबजून गेलेलं तत्वज्ञान विद्यापीठ सुनं पडलं होतं. विद्यापीठाची भूमी श्रांत झाली होती. पांडुरंग शास्त्री, निर्मलाताई हे सुद्धा थकून गेले होते. दोघांनाही विश्रांतीची नितांत आवश्यकता होती. तरी पण विश्रांती घ्यायचं सोडून शास्त्री आत्ता कंदील घेऊन बाहेर निघाले होते. निर्मलाताई म्हणाल्या, मी तर बाई थकून गेले. तुम्हीही थकला असाल, आधी झोप घेतलेली बरी. निर्मलाताईंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही कंदील घेऊन ते अत्रिछायातून बाहेर पडले. कुठे कशासाठी निघाले याचा निर्मलाताईंना कोणताच अंदाज बांधता येईना. बाहेर अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. कंदिलाच्या उजेडात त्या अंधारातून वाट काढत पांडुरंग शास्त्री एके ठिकाणी येऊन थांबले. कंदील जमिनीवर ठेवला, तिथेच बैठक मारली. तिथल्या भूमीवर कित्येक झाडाझुडपांनी माना टाकल्या होत्या. काही वेली भुईसपाट झाल्या होत्या. त्या वेलींना गोंजारत पांडुरंग शास्त्री पुटपुटायला लागले. माझ्या बांधवांनी तुम्हाला पायखाली तुडवलं. ते अडाणी होते. त्यांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो. त्यांनाही क्षमा करा. त्याप्रमाणे त्या वल्लरींची मनोभावे क्षमा मागितली. त्यांचं अंतःकरण इतकं सद्गदित झालं होतं. नेत्रात अश्रू जमा झाले होते. नेत्रांच्या कडांमधले अश्रूंचे थेंब त्या मृतवत वेलींवर पडले. जणू त्या थेंबांनी त्या वेलींना जीवन प्राप्त होणार होतं. पुन्हा त्या वेलींना कुरवाळून शास्त्री तिथून उठले. हातात कंदील घेऊन हलक्या पावलांनी आपल्या निवासस्थानाकडे आले. वाटेत सहजगत्या योगेश्वर मंदिराकडे पाहिलं. मंदिर आज अंधारात लपेटून गेलं होतं. गाभाऱ्यातून बाहेर पडणारा मिणमिणता उजेड फक्त मंदिराचं अस्तित्व दर्शवित होता. 2 वर्षापूर्वी पांडुरंग शास्त्रींनी योगेश्वर मंदिराची प्रस्थापना केली. इतकी वर्ष पांडुरंग शास्त्री योगेश्वराचं अनोखं रूप स्वाध्यायींना समजावत होते. मूर्तीपूजेचं महत्त्व समजावून देत होते. अशा कोणत्याच मूर्तीची त्यांनी प्रस्थापना केली नव्हती, या गोष्टीची त्यांना जाणीव होती. तेव्हा त्यांनी योगेश्वर मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला. यथावकाश मंदिर उभं राहिलं. पांडुरंग शास्त्रींना अभिप्रेत असलेलं मंदिर, मशिदीची जिथे स्वच्छता होती, चर्चची भव्यता होती, हिंदूंची मूर्तीपूजा होती. मंदिराचं बांधकाम शास्त्रींच्या विचारानं देखरेखीनं झालं होतं. विद्यापीठाच्या वरच्या बाजूला बांधलेल्या त्या योगेश्वर मंदिरात जाण्यासाठी लाल राजस्थानी दगडाच्या पायऱ्या करण्यात आल्या होत्या. पायऱ्या चढून वर गेलं की दक्षिणोत्तर भव्य सभामंडप होता. सभामंडपात डाव्या बाजूला गाभारा होता. त्या गाभाऱ्यात योगेश्वर भगवान शंकर, गणपतीसह पार्वती माता अशा 3 मोठ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. प्रत्येक मूर्ती बनवण्यापूर्वी पांडुरंग शास्त्रींनी मनात अगोदर साकार केली होती. मूर्ती मनात साकार झाल्यानंतर ती राजस्थानी कारागिरांकडून करून घ्यावी असं पांडुरंग शास्त्रींना मनोमन वाटलं. सकाळी हा विचार मनात आला. संध्याकाळी राजस्थानला जाणाऱ्या आगगाडीत बसले देखील. नेहमीप्रमाणे मनात निश्चित ठरलेल्या गोष्टीची अंमलबजावणी वेगानं केली. तातडीनं जयपूरला गेले. कुशल कारागिराकडून यथावकाश 3 देवांच्या संगमरवरी मूर्ती बनवून घेतल्या. मूर्ती घडत असताना पांडुरंग शास्त्रींनी मूर्तीमधल्या बारीक सारीक जागा, हावभाव, आभूषणं, शस्त्र साऱ्या गोष्टी जातीनं लक्ष घालून स्वतःला भावल्या तशा करवून घेतल्या. शिल्पकाराला सूचना देण्यासाठी अगदी 17 वेळा जयपूरला गेले. शिल्पकारानं आपली सारी कला पणाला लावली. इतकी की त्यानंतर तशा मूर्ती बनवण्याची अनेक कामं शिल्पकाराकडे आली, परंतु तो तशा मूर्ती पुन्हा बनवू शकला नाही. अखेर मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस उजाडला.
प्रथम शुक्ल यजुर्वेदानं प्राणप्रतिष्ठा करायचं पांडुरंग शास्त्रींनी ठरवलं. महर्षी याज्ञवल्क्यांनी हा शुक्ल यजुर्वेद नव्यानं उभा केला होता. याज्ञवल्क्य ऋषींविषयी पांडुरंग शास्त्रींच्या मनात आत्यंतिक आदरभाव होता. तो आदरभाव प्रगट करण्यासाठी त्यांनी शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मणांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्याचं ठरवलं. परंतु शास्त्रींच्या आत्याच्या यजमानांनी ऐन प्राणप्रतिष्ठेच्या वेळी त्यांना विरोध केला. ते रागानं म्हणाले, तू सर्वांना गीता शिकवतोस, तुला हे माहिती पाहिजे. काय चुकलं ते सांगाल की नाही? अरे, प्राणप्रतिष्ठा स्वशाखेनं करावी. आपण सर्व निर्णय सिंधू. पांडुरंग शास्त्री मध्येच म्हणाले, मला तुम्ही पुरावा द्या. निर्णय सिंधूतून तुम्ही प्रमाण दाखवून द्या. पांडुरंग शास्त्रींनी त्यांना निर्णय सिंधू दिला. 3 तास त्यात व्यतीत केले, पण काही प्रमाण मिळालं नाही. आत्याचे यजमान तेव्हाच म्हणाले, ग्रंथात नसेलही पण रूढी तर आहे, मी रूढी मानत नाही. शुक्ल यजुर्वेदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा विधी पार पडला. योगेश्वराची मूर्ती घडवताना देखील काहींनी रूढींचा प्रश्न उपस्थित केला. उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये चक्र धरलेल्या योगेश्वराचा डावा पाय पुढे होता. तशा मूर्तीकडे पाहून रूढीवादी मंडळी पांडुरंग शास्त्रींना म्हणाली, अहो, ही गोष्ट शास्त्रात बसत नाही. देवाचा उजवाच पाय पुढे हवा. तसं कुठे सांगितलंय? मला दाखवा पाहू. सांगितलं नाही, पण प्रथा आहे. मी अशा प्रथा रूढी मानित नाही. साधं लॉजिक आहे की उजव्या हातानं चक्र सोडायचं असेल तर डावा पायच पुढे येणार. उजवा पाय कसा काय पुढे येईल? मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.